हॅलो फ्रेंड्स. तर बघा, ही एकदम जुनी पारंपरिक रेसिपी आहे. ही आपल्याला एकदा नक्की करून पाहिजे आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. आपण सुरुवातीला हुलगे घेणार आहोत. स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. ते निवडल्यानंतरनं ते कोरड्या फडक्याने आपल्याला पुसून काढायचे आहेत. त्यानंतरनं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छानपैकी. भाजल्यानंतर ते थंड करायला पेपरवरती ठेवायचे आहेत. ते थंड झाल्यानंतर आपल्याला छान गिरणीतून ते अशी ओबडधोबड पेस्ट करून आणायची आहे. त्याची खूप बारीक पण नाही करायची पेस्ट, ओबडधोबड करायची आहे. आता आपले हुलगे छान थंड झालेले आहेत. तर आपण आता ते गिरणीतून दळून आणणार आहोत किंवा मिक्सरवर बारीक केलं तरीही चालेल. थोड्या प्रमाणात असेल तर आपण मिक्सरवर पण बारीक करू शकतो. ओबडधोबड करायचं आहे, खूप पिठाचं नाही करायचं. तर ह्या हुलग्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. याने गुडघे वगैरे दुखायचे खूप कमी होतात, कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. तर बघा, आपण हे हुलगे छान बारीक करून आणलेले आहेत. भाजलेले हुलगे आहेत, त्याच्यामुळे त्याचं फ्लेवर खूप छान येतो, वास तर खूप छान येत आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मोठा चमचा भरून तूप टाकलेलं आहे. तूप नाही आवडलं तर आपण तेलात पण करू शकतो. त्यानंतर आपण चवीनुसार जिरी टाकलेली आहे थोडीशी. एक ग्लास भरून त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे. चवीनुसार आपण थोडीशी त्यानंतर आपण गूळ घेतलेला आहे. गुळाचे 4-5 क्यूब आपण टाकणार आहोत किंवा तुकडे टाकले तरी चालतील. त्यानंतर आपण 4 चमचे हुलग्याची पेस्ट आपण जी पावडर करून आणलेली आहे ती घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं दूध कालवायचं आहे किंवा पाण्यात कालवली तरी पण चालेल. त्यानंतर व्यवस्थित त्याचा गिठोळ्यानं होऊन देता ते व्यवस्थित कालून घेणार आहोत. गिठोळ्यानं होऊन देता आपण त्या कालून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे. आपण ते दुधाचं मिश्रण आहे ते त्यामध्ये ओतणार आहोत आणि 15 ते 20 मिनटं छानपैकी शिजून देणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण लगेच टाकणार आहोत. तर बघा, मीठ टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. चांगले 15 ते 20 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला हुलग्याचा फ्लेवर आला पाहिजे, टेस्ट आली पाहिजे. सगळं उकळून छान शिजून द्यायचं आहे, जेणेकरून खूप पातळ नाही, घट्ट प्रमाणात झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अर्क उतरला पाहिजे. आपल्याला जर गुडघे वगैरे काही दुखत असतील तर कॅल्शियमची कमी असेल तर यामध्ये कॅल्शियम लोहाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते. नक्की करून पहा हुलग्याचे माडगे. थँक्यू.